इथे थोडा वेळ थांबून सर्वांसाठी खाऊ घेतला. या खायला खाऊ. हाय गाईज, आता आम्ही पोचलो प्रति शिर्डीला. आता इथे आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतोय. छान दर्शन झालं. आता इथून आम्ही निघालो. आता नाश्ता करायला चाललो. नाश्त्यामध्ये मस्त मावशींनी कांदे पोहे बनवलेत. सर्वांनी कांदे पोहे घेतलेत. आता आम्ही कांदे पोहे घेऊन गाडीत जातोय. गाडीत बसून कांदे पोहे खाऊन घेतो सर्व. जेजुरीला पोचल्या यांनी गोळा खायची सुरुवात केलेली आहे. हे गोळा खातात तोपर्यंत आपण बघूया आतमध्ये काय काम चालू आहे. आतमध्ये सक्षम भाऊही जेवण बनवायची तयारी चालू केलेली आहे. कांदा कापून घेतात. जेवणाला लागलेत सर्व. बाकीचे सर्व सतरंजा टाकतात बसायला. सगळ्यांची बसायची तयारी चालू आहे महिला मंडळांची. आता आम्ही निघालोत मंदिरात दर्शनासाठी. खूप जास्त ऊन आहे. पारवी सांगते बलून घ्या, बलून घ्या. ऊन लागते मग पारवीला आणि दीदीला चष्मा गॉगल घेतले. चला पटापट. मुलांचा आवाज यायला लागला बोलल्यानंतर उसाचा रस तर प्यायला पाहिजेच. उसाचा रस पिला. रविवार होता त्यामुळं खूप जास्त गर्दी होती. त्यामुळे आतमध्ये काय आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलोच नाही. मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली आणि मग खाली निघालो आम्ही.
पुन्हा उतरताना पारवीला खेळणी दिसायला लागली. प्रत्येक दुकानात थांबून थांबून खेळणी घेत घेत आम्ही आता आलो. आम्ही पोचल्यानंतर काय आमच्या नानांचं जेवण रेडी. नानांचं काम एकदम फास्ट. नानांचं मटण तयार होतपर्यंत आम्ही आणलेले आंबे कापून घेतले. सगळ्यांनी आंबे खाल्ले. तर काय जाते इथे सगळेजण आंबे खात आहेत. सर्वांना खूप भूक लागली होती. जेवण झाल्यानंतर सर्व जेवायला बसली. सर्वांचं जेवण झालं नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. हाय गाईज, आता आम्ही जेजुरीवरून निघालो आहोत. आता चाललो आहोत आम्ही प्रति बालाजीला. प्रति बालाजीला दर्शन घेऊन आम्ही निघू आमच्या घरी. पाळी महिना. आता आम्ही पोचलो तिरुपती बालाजी, पण इथे फोन अलाउड नाही त्यामुळं फोन गाडीतच ठेवून जायला लागेल. तर दर्शन घेऊन येतो आम्ही लगेच.